नमस्कार. आपण पाहतात मराठी रोकठोक न्यूज चॅनल. या चॅनलसाठी मी पत्रकार सुभाष जिदे. आज आपण नीरा नदीवरील दत्त घाट परिसरातील एक असं ठिकाण आहे की खरोखर इथं जर एखादा ट्रेसमध्ये असेल किंवा थोडा अशांत असेल तर इथं येऊन शांततेच्या ठिकाणी त्याचं मन नक्कीच प्रसन्न होईल असं हे वातावरण आहे. आणि हे दुर्लक्षित भाग आहे. दुर्लक्षित म्हणण्यापेक्षा इथं फार कमी लोक आलेले असतील नीरा पंचक्रोशीतली. तर त्या लोकांना माझं आव्हान आहे की तुम्ही ह्या ठिकाणी या. तुम्हाला निश्चित इथं एक शांतता किंवा एक ज्याला अध्यात्मातलं किंवा वाचन पोथी पुराण वाचायचं असेल तर इथं एक अगदी खूप शांत वातावरणातलं ठिकाण आहे. आणि प्रत्येक नीरेच्या पंचक्रोशीतील माणसानं हे ठिकाण अवश्य बघावं. दत्त घाटाच्या पाठीमागे हे ठिकाण आहे. तर आजपर्यंत दुर्लक्षित असल्यासारखं आहे. आणि काही युवकांनी जर इथं येऊन स्वच्छता करून एकदम व्यवस्थितपणा केला तर निश्चितच माणसाला एक चांगला अनुभव इथं येईल. आणि इथं एक रूम आहे जिथं की तुम्हाला अभ्यास करता येईल किंवा अध्यात्मातली पुस्तकं वाचता येतील. तर अशा ठिकाणी नक्की या. आणि ह्या आपल्या नीरामाईचा परिसर किती सुसंपन्न आहे, किती देखणं आहे हे या ठिकाणी आल्यावर अनुभवास नक्की येईल. धन्यवाद. मी संतोष मोहिते. आज आम्ही इथे आलो आहे नीरा दत्तघाट, नीरा पाडेगाव दत्तघाट या ठिकाणी. आणि हा अतिशय सुंदर रम्य परिसर आहे. आणि इथे इतकी शांतता आहे की एकदम समजा जीवनात काय अडचणी काय किंवा टेन्शन काय आलं तर आम्ही या ठिकाणी येऊन शांत होतो आणि एकदम फ्रेश वाटतं. आणि पलीकडे दत्तघाट आहे, दत्त मंदिर आहे. तिथली ऊर्जा या परिसरात फिरती आहे. त्याच्यामुळं मस्त वाटतं इथं. आणि 2008 साली आम्ही इथे आंदोलनाच्या दिशा ठरवल्या होत्या. त्यावेळेस आमच्यासोबत समाजसेवक सचिन मोरे, वैभवजी कोंडे, अजित कांबळे, राजाभाऊ धुमाळ आणि वार्ड नंबर 6 मधील आमचे सर्व मित्र मंडळी आम्ही या ठिकाणी बसून आंदोलनाच्या दिशा ठरवत असो. आणि आज खूप दिवसांनी मी इथे आलो आहे. आज येण्याचा योग आला इथे. पण आजची इथली परिस्थिती बघता की इथं कोणी पाडेगावचं ग्रामपंचायत असेल किंवा दत्तघाटातील कोण जे इथले पदाधिकारी असतील त्यांनी इथे स्वच्छता ठेवली पाहिजे. आणि एक निसर्गरम्य वातावरण आहे इथं किंवा झाडे लावली पाहिजे. फिरण्यासाठी लोकांना मस्त जागा आहे इथं. माझं त्यांना एवढंच म्हणणं आहे की त्यांनी फक्त इथं लक्ष घालून स्वच्छता व्यवस्थित ठेवावी. नाहीतर काय होतं चांगल्या ठिकाणी मग असे समाजातली बरीच काही लोक असतात की दारू पिणे बाकीचे बरेच काय उद्योग इथं केले जातात. पण इथं जर थोडंसं लक्ष घातलं यांनी ट्रस्टींनी तर अतिशय सुंदर हे नीरामाईच्या काठाला आहे ना मस्त असं सुंदर निसर्गरम्य होऊ शकतं.